नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनिशा असं का वागत आहे ती आता काव्याला सांगणार आहे. ते ऐकून काव्याला ते धक्काच बसणार आहे. तर अनिशा आजकाल काव्याशी का नीट वागत नाहीये हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सत्याचा खुलासा फायनली अनिशाने केलेला आहे. तर इकडे आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काव्या आता अनिशाला फोन लावत असते आणि ती म्हणत असते की रम्याचा साखरपुडा ठरलाय, त्याचबरोबर मी गाडी चालवायला शिकलेली आहे आणि हे सगळं मला अनिशाला सांगायचं आहे. पण ती फोन एक उचलत नाही बाबा शी, असं म्हणून ती आता अनिशाला पुन्हा फोन लावत असते. अनिशा मात्र इकडे आता स्टडी करत बसलेली असते. काव्याचा फोन आलेला पाहून ती रागानेच फोन कट करते आणि फोन साईडला ठेवून देते आणि परत अभ्यास करायला सुरुवात करते. अनिशाने फोन कट केल्यामुळे इकडे काव्या आता म्हणत असते की काय नाटकं करत आहे ही, मला ना खरंच आता कळत नाहीये बाबा, थांबताना मी हिला व्हॉइस मेसेज पाठवते, असं म्हणून काव्या आता तिला व्हॉइस मेसेज करते. खारुताई, तू जर आता माझा फोन उचलला नाही, माझ्याशी बोलली नाही ना, तर मी तुझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही, सांगून ठेवतीये. आता हा व्हॉइस मेसेज इकडे अनिशाला येतो. अनिशा आता तो व्हॉइस मेसेज पाहते आणि मग ती डाउनलोड करून ऐकते. काव्या मात्र तिच्या फोनची वाट बघत इकडे आता फिरत असते इकडून तिकडे. तेवढ्यातच अनिशाचा फोन येतो. तर गडबडीने काव्या फोन उचलते आणि अनिशाला म्हणत असते की काय ग दीडशहाणे, कुठे आहेस तू आणि माझा फोन का उचलत नाहीयेस? तर अनिशा तिला रागाने म्हणत असते की बोल, का फोन करत होती? काव्या म्हणत असते की फोन का करत होती म्हणजे हे काय बोलणं झालं अनिशा? अगं आपण काय एकमेकींना फोन करत नाही का, बोलत नाही का? आपण एकमेकांशी काहीही बोलतो आणि माझ्याकडे तुला सांगण्यासाठी एक गुड न्यूज आहे, म्हणून मी तुला फोन करत होते. आता ती गोष्ट वेगळी आहे की मी आजकाल तुला फोन करते पण तू काही माझा फोन उचलत नाही. काय झालं आहे तुला? किती दिवस झालं तू इकडे सुद्धा फिरकली नाहीये, एक दिवस सुद्धा आलेली नाहीये. ना एक दिवस छान मस्त बसून गप्पा मारू, मी तुला सिनेमन कॉपी सुद्धा प्यायला देईल, ये पटकन. आता अनिशाला खूपच राग येतो. ती म्हणत असते की एक मिनिट काव्या, ऐक ना, मी खूप गडबडीत आहे, आपण नंतर बोलू, असं म्हणून आता ती फोन कट करायला जाते. आता काव्या म्हणत असते की अनिशा बाद झालं, कशात एवढी बिझी आहे तू? तर तिकडे आता अनिशा म्हणत असते की ज्यात तू बिझी नाहीये ना त्यात मी बिझी आहे. तर काव्या म्हणत असते की अगं काय चाललेलं आहे? तर अनिशा तिचं काहीच ऐकून घेत नाही. तिला आता बाई म्हणून फोन ठेवायला जाते. तेवढ्यातच इकडे आता काव्या तिला म्हणत असते की अगं थांब, काय लगेच फोन ठेवते? अजिबात फोन ठेवायचा नाहीये, माझ्याशी बोल तू व्यवस्थित. मी एक काम करते, तुला ना आता फोन बिन काही करत नाही, डायरेक्ट तुझ्या घरी येऊन बसते मी, मग आता कुठे पळून जाशील तू? तर आता इकडे अनिशा म्हणत असते की तूच कुठे जाशील, जुन्या घरी मी राहत नाही, ती जागा सोडली. तर काव्याला धक्काच बसतो. ती म्हणते की काय अगं अनिशा, कधी आणि कुठे, कशी शिफ्ट झाली तू? बरं ऐक ना, हे सगळं तू एकटीनेच केलं, शिफ्टिंग वगैरे? अगं मला सांगायचं ना, मी आले असते मदतीला. तर अनिशा म्हणत असते की नसते आली तू काव्या, खूप बिझी आहेस ना तू सध्या, असं म्हणून अनिशा आता खूपच रागाने फोन ठेवते. तर आता फोन ठेवल्यानंतर अनिशा स्वतःच्याच मनाशी बोलत असते, काव्या मला असं तुझ्याशी नाही ग वागू वाटत, मला तू माझी बेस्ट फ्रेंड आहे, पण मला असं वागायला त्या रम्याने सांगितलेलं आहे. रम्याने आता अनिशाला जी काही धमकी दिलेली असते त्यामुळे अनिशा तिच्याशी तशी बोलत आहे. नेमका आता तिला काय धमकी दिलेली आहे रम्याने आणि तर ते आपण पाहूया. रम्या आणि वसवात्याचं बोलणं इकडे अनिशाने ऐकलेलं असतं, कारण ती आता काव्याला भेटण्यासाठी आलेली असते. त्यावेळेस आता तिने हे सगळं ऐकलेलं असतं की आता रम्या कशी काव्याला संपवून पार्थशी लग्न करणार आहे, हे बोलणं तिने ऐकलेलं असतं. त्यावेळेस ती अचानक एक दिवशी काव्याला भेटायला येत असते. त्यावेळेस तिच्या कानावरती त्या दोघींचं बोलणं पडलेलं आहे, त्यामुळे तिला खूप भीती वाटत असते. त्याचबरोबर आता रम्याने सुद्धा आता अनिशाला त्यांचं बोलणं ऐकताना पाहिलेलं असतं, त्यामुळे त्या दोघी जणी मिळून तिला धमकी देत असतात. काव्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही, तिच्याशी जे नातं आहे ते आता नातं तोडून टाकायचं आणि कोणतंच नातं जोडायचं नाही, असं रम्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे अनिशा काव्याबरोबर असं जरा वेगळं वागत आहे. तर काव्याला आता ती सांगू शकत नाहीये की आता रम्याने हे सगळं मला करायला सांगितलेलं आहे, कारण आता रम्याने तिला धमकी दिलेली आहे की जर तू काव्याला हे सगळं सांगितलं तर मी तुला आणि तुझ्या आईला, त्याचबरोबर तुझ्या भावाला सुद्धा आता काहीही करू शकते. त्यांना आता
तुला इजा पोहोचवायची असेल तर तू बिंदास जाऊन सांग, असे आता धमकी रम्याने इकडे दिलेली आहे. त्यामुळे आता इकडे अनिशा खूप घाबरलेली आहे आणि ती काव्याला काहीच सांगू शकत नाही. पण काव्य आता तिच्याकडून हे सगळं काढून घेणार आहे. तोपर्यंत उशीर झालेला असेल का नाही हे आपल्याला पुढे पाहायला नक्कीच मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.